मित्रांनो, सातारा सोडल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक मोठा डोंगर दिसतो. हा आहे जरंडेश्वरचा डोंगर. जरंडेश्वर म्हणजे इथे समर्थ रामदासांनी बसवलेल्या 11 मारुतीपैकी एक मारुती आहे. मिशीवाला मारुती म्हणतात. या जरंडेश्वरच्या डोंगराबद्दल भरपूर अशा आख्यायिका पण आहेत. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते लक्ष्मणासाठी, त्यावेळेस त्याचा एक तुकडा, एक छोटासा दगड तुटून पडला. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर तो जो डोंगर आहे तो दुसऱ्या कुठल्या डोंगर रांगेला अटॅच सुद्धा नाही. आणि त्याच्या एक्झॅक्ट साईडला 3 पवनचक्क्या दिसतील तुम्हाला. 3 पवनचक्क्यांच्या साईडला जो दिसणारा हा जो किल्ला आहे हा कल्याणगड किंवा नांदगिरीचा किल्ला असं म्हणतात तिथं. पाचवडच्या अलीकडे आल्यानंतर उडतरे गावातून आपल्याला 6वा क्रमांक, 7वा क्रमांक आणि 8व्या क्रमांकाचे तिन्ही किल्ले एकाच ठिकाणी दिसतात. त्यातले हे 6व्या क्रमांकाचा आहे हा वंदनगड, त्याच्या शेजारी असणारा चंदनगड, आणि हा हायवेवरून समोर जो दिसतो हा आहे वैराटगड. हिरवळ क्रॉस झाल्यावर खेड शिवापूर म्हणजे नजरापूर फाट्याचे आल्यानंतर तुम्हाला मागच्या साईडला हा एक सासवडच्या दिशेला एक मोठा डोंगर दिसेल. हा आहे पुरंदर किल्ला. संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा पुरंदर किल्ला. हा आपला हायवेवरून दिसणारा 10व्या नंबरचा किल्ला आहे. 10व्या का म्हणतोय कारण 9व्या नंबरचा जो किल्ला आहे तो 9व्या नंबरचा किल्ला आपला मिस झालेला आहे. तो सुरूरपासून डाव्या साईडला जो दिसतो तो किल्ला जो आहे तो 9व्या नंबरचा पांडवगड किल्ला. हा आहे 11व्या नंबरचा किल्ला सिंहगड किल्ला, जो तुम्हाला हायवेवर टोल नाक्याच्या अलीकडेपासून ते सिंहगड रोडपर्यंत हा किल्ला तुम्हाला हायवेवरून दिसतो. याची सुद्धा ओळख म्हणजे अजिंक्यतारासारखेच 2 टॉवर लावलेले आहेत.